रामायण परंपरा अभिजात आणि प्रादेशिक अर्थात बहुरूपी रामकथा या व्याख्यानमालेच्या तिसऱ्या दिवशी आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. या व्याख्यानमालेचे विविध इम्पॅक्ट आम्ही बघितलेत ऑडियन्सेसवरती, मग ते यूट्यूबवरती असू दे किंवा इथले असू दे. त्यामुळे अशाच एका श्रोत्यांनी मला पाठवलेली ही छोटीशी कविता आहे, तर दॅट सम्स अप. त्याच्यामुळे मग मी ती वाचते. जया जया कर्म आहे, तया तया धर्म आहे, निग्रही निशंक आहे, जीवनी त्या राम आहे. राम माझा राम तुझा, राम आहे चराचरी, राम गाथा राम सीता जागवू या अंतरी. बहुरूपी बहुकर्ता राम ज्याचा आराध्य, हनुमंते घोष केला साध्य होई असाध्य. त्यामुळे असाध्य ते साध्य होणारी ही रामकथा आहे. अजून एक माझ्या आईनं मला आठवण करून दिली. काल प्रणवदादांनी त्याचा नम्रपणा म्हणून माझे आभार मानले त्याला मदत करण्यासाठी, पण मी माझा जो रिसर्च पेपर पहिला वाचला अमरावतीच्या कॉन्फरन्समध्ये, तेव्हा प्रणवदादांनी माझं PPT हँडल केलं होतं आणि काय जे मी करत होते ते तो करत होता त्यावेळेस. आणि त्यावेळी मला तो एक खूप हुशार दादा असं म्हणून एक माहिती होता आणि मग त्याच्यानंतर त्याची अजून ओळख होत गेली. तर मला असं वाटतं की माणसं जेव्हा मोठी असतात ना, तेव्हा त्याची वेगळी ओळख करून द्यायला लागत नाही. ते सांगत नाहीत मी मोठे आहे, मोठे आहोत मी, असं जाणवूनच देत नाहीत ते. आणि मग आपल्याला हळूहळू लक्षात येतं की ते खरंच खूपच मोठे आहेत म्हणून. म्हणजे तेव्हा खूप बावळटासारख्या शंका पण मी त्याला विचारल्या असतील कदाचित त्यावेळच्या माझ्या बुद्धीनुसार, पण त्यांनी त्याला अत्यंत छान विविध रेफरन्सेस देऊन त्याही वेळेला उत्तर दिली होती. आणि आजही मी जेव्हा जेव्हा त्याला विचारते की दादा ह्याचं काय करू, हे काय करायचं, कसं करायचं, तेव्हाही तो तितक्याच पूर्णपणे रेफरन्स देऊन कुठेही असं आपल्याला वाटून देता की आपण अजिबात अभ्यास करत नाही, तो सांगतो. आणि हा मला वाटतं त्याचा सगळ्यात मोठा परिचय आहे आत्तापर्यंत. मला असं वाटतं की सगळ्यात लहान माणसाला जो मोठा माणूस दिसतो ना, तो खरा मोठा माणूस असतो. त्याच्यामुळे तोच त्याचा परिचय आहे. तर त्या वक्त्यांचं आजचं भाषण ऐकण्यापूर्वी मी आपण त्यांना विनंती करते की आज सुद्धा रामस्तुतीनं सुरुवात करावी. आज रामदास रचित अभंग आहे, त्यांनी आपण सुरुवात करूया. आज रामभक्त हनुमानांची रचना सादर करते, जी रामदासांचीच रचना आहे आणि त्याला अनेक जणांनी स्वर दिलेला आहे. तर पंडित रघुनंदन पणशीकर यांची चाल मी गाते आहे. मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. कैवारी हनुमान, कैवारी हनुमान, आमुचा कैवारी हनुमान, आमुचा कैवारी हनुमान, आमुचा कैवारी हनुमान, आमुचा कैवारी हनुमान. पाठी असता तो जग जेठी, पाठी असता पाठी असता तो जग जेठी, वरकड काय गुमान, वरकड काय गुमान, कैवारी हनुमान, आमुचा
आमुचा कैवारी हनुमान नित्य निरंतर रक्षी नाना परी नित्य निरंतर रक्षी नाना परी धरुनिया अभिमान धरुनिया अभिमान कैवारी हनुमान आमुचा कैवारी हनुमान आमुचा कैवारी हनुमान द्रोणागिरी करी घेऊन आला द्रोणागिरी करी घेऊन आला लक्ष्मण प्राणनिधान लक्ष्मण प्राणनिधान कैवारी हनुमान आमुचा कैवारी हनुमान दासानुदासा हा भरवसा दासानुदासा हा भरवसा वाहतसे त्याची आण वाहतसे त्याची आण वाहतसे त्याची आण कैवारी हनुमान आमुचा कैवारी हनुमान आमुचा कैवारी हनुमान कैवारी हनुमान कैवारी हनुमान मी आजचे वक्ते प्रणव गोखले यांना विनंती करते की त्यांनी आजचं व्याख्यान सुरू करावं. गणेश शारदा चैव सद्गुरु सज्जनस्तथा आराध्य दैवतं गुह्यं सर्वं मे रघुनंदनः. गणेश शारदा सद्गुरु संत सज्जन कुळेश्वरू सर्वही माझा रघुवीरू सद्गुरु रूपे. नमस्सभाये, आपण काल आणि परवा असे 2 दिवस समर्थ सांप्रदायिक रामकथांचा आढावा घेतला आणि कालच्या सत्राच्या उत्तरार्धामध्ये सीता स्वयंवर या नावाने प्रसिद्ध असणाऱ्या वेगवेगळ्या रचनांपैकी विठ्ठल कवी बिडकर आणि दुसरे नागेश यांच्याही काव्याचा थोडक्यात परामर्श घेतला. आज ज्यांच्या अष्टोत्तर शतरामायणांचा आपल्याला आढावा घ्यायचा आहे. आपला हा महिना खरंच विशेष म्हणावा लागेल. चैत्र मास, त्यात शुद्ध नवमी ही तिथी ही भगवान रामचंद्रांच्या अवतरणासाठी प्रसिद्ध आहेच. त्यामुळे रामकथेला या महिन्याचं आणि या महिन्याला रामकथेचं असं औचित्य लाभलंय. हे काही वेगळं सांगायची गरज नाही, पण त्यातही आपण ज्या मुख्य तिघांच्या रामकथा इथे पाहिल्या आहेत किंवा पाहतो आहोत, पाहणार आहोत, त्या तिघांचाही या चैत्र महिन्याशी घनिष्ठ संबंध आहे. आपण पहिल्या दिवशी समर्थ रामदासांची रामकथा पाहिली. समर्थ रामदासांचाही अवतार जन्म रामनवमीच्याच दिवशी झाला. त्यामुळे समर्थांची जयंती चैत्र शुद्ध नवमी. दुसरं काल आपण वेण्णा स्वामींचं राम आणि सीतेचं स्वयंवर पाहिलं. त्या वेण्णा स्वामींची पुण्यतिथी चैत्र शुद्ध त्रयोदशी ही याच महिन्यातली. आणि आता आपण ज्यांचा आज पाहणार आहोत त्या मोरोपंतांची पुण्यतिथी ही गेल्याच शनिवारी अर्थात चैत्र पौर्णिमेला हनुमत जयंती ज्या दिवशी साजरी केली जाते त्या दिवशी असते. त्यामुळे एक प्रकारे या तिघांनाही आपली भाव आणि श्रद्धेची कुसुमांजली या सत्रांच्या निमित्ताने आपल्या सेंटरतर्फे आणि आपणा सर्वांतर्फे त्यांच्या चरणी अर्पण करूया आणि आजच्या
सत्राला प्रारंभ करूया. आज आपण ज्यांची रामायणं पाहणार आहोत ते म्हणजे महाराष्ट्राच्या राजकीय आणि महाराष्ट्राच्या सांस्कृतिक इतिहासामधला ज्याला सुवर्णकाळ खऱ्या अर्थाने म्हणता येईल असा काळ. दुर्दैवाने अनेकांनी त्याच्यावर टीका टिप्पण्या इतक्या विरोधी किंवा इतक्या प्रतिकूल भावनेने पूर्वग्रह दूषित होऊन केलेले आहेत. पण खरं बरोबर उलट चित्र आपल्याला त्यावेळी पाहायला मिळतं. महाराष्ट्राच्या राजकीय क्षितिजावर पेशवाईचा उदय झाला आणि खऱ्या अर्थाने अटकेबार या महाराष्ट्राचे झेंडे फडकावले गेले. पेशव्यांच्याच आमदनीमध्ये वेगवेगळ्या सरदारांना त्यांचे प्रांत त्यांच्या जहागिरी वाटून दिल्या गेल्या आणि त्यातच एक मातब्बर सरदार म्हणा सावकार म्हणा हे बारामतीकर नाईक जोशी हे होते. मूळ आडनाव नाईक आणि जोशी म्हणजे ज्योतिषीपण किंवा एक वृत्ती. कुलकर्णी देशपांडे जोशी ही आडनावं नंतर झालेत, ह्या वृत्ती आधी होत्या. त्यापैकी हे नाईक जोशी बारामतीकर यांच्याच आश्रयात एक महाराष्ट्र भाषेचा महाकवी आपल्या नावारूपाला आला, तो म्हणजे मोरोपंत. त्यांचं मूळ नाव मोरेश्वर किंवा मयुरेश्वर रामचंद्र पराडकर. मूळ कोकणातलं हे घराणं पराडकरांचं आणि अनेक प्रतिकूलतेला तोंड देत देत हे घराणं रत्नागिरी जिल्ह्यातून कोल्हापूरमध्ये येऊन पन्हाळ्यावर स्थायिक झालं. साधारण 50 ते 51च्या सुमारास रामचंद्रपंत पराडकर हे कोल्हापूरच्या पन्हाळ्यावर येऊन आश्रयाला राहिले आणि 1652 मध्ये पन्हाळ्यावरच या अद्वितीय अशा महाकवीचा जन्म झाला. असं मानलं जातं की मोरगावच्या मोरेश्वराच्या कृपेने हे बालक जन्माला आलं म्हणून त्याचं नाव त्या बाळाला ठेवलं गेलं मयुरेश्वर किंवा मोरेश्वर. त्यामुळे त्या मोरेश्वराला नमन करून आपण त्यांच्या कृतीकडे वळूया. एक अल्पमतीने रचना करायचा त्यांच्याच शैलीत प्रयत्न केला. तो असा आहे. करहातिरी पावन जो निवासे, करहातिरी पावन जो निवासे, नामेची बारा मतिसी प्रकाशे. करहातिरी पावन जो निवासे, नामेची बारा मतिसी प्रकाशे, वाणी रमा संगमी जो विलासे, कवीश मोरेश्वर वंदिलासे. म्हणजे 2 अर्थ आहेत, श्लेष आहे. पहिला अर्थ मयुरेश्वर म्हणजे मोरेश्वराच्या अर्थी. करहातिरी मोरगावच्या जवळ ती करहा नदी जिला मूळ करहा किंवा करा म्हणजे कमंडलू करक याच्यावरून तो शब्द आला. ब्रह्मकमंडलूतनं ते पवित्र पाणी खाली पृथ्वी तलावर आलं आणि त्यातून ती उत्पन्न झाली म्हणून तिला नाव करहा पडलं. ते ब्रह्मकमंडलूद्भव क्षेत्र प्रसिद्ध आहे म्हणून करहातिरी पावन जो निवासे, नामेची बारा मतिसी प्रकाशे. आता नामेची बारा म्हणजे आपण नित्य परिपाठामध्ये प्रणम्य शिरसा देवम गौरीपुत्रम विनायकम या स्तोत्रामध्ये गणपतीची 12 नावं म्हणतो आणि त्याचं फळ असं दिलंय, विद्यार्थ्याला मिळे विद्या, धनार्थ्याला मिळे धन. ती नुसती 12 नावं जरी जपली तरी बुद्धी प्रकाशित होते, बुद्धीचं वरदान प्राप्त होतं. म्हणून नामेची 12 मतिसी प्रकाशे, मतीला जो प्रकाशित करतो. वाणी रमा संगमी जो विलासे. आता गणपती म्हटला की दिवाळीच्या पूजेला आपली ती तसबीर डोळ्यासमोर आणायची की गणपती हा जितका सरस्वतीला जवळ आहे तितकाच लक्ष्मीलाही जवळ आहे. त्याच्या दोन्ही बाजूला लक्ष्मी आणि सरस्वती या दोन्ही वास करतात आणि गणपतीचं स्वरूपही असंच आहे, जो विद्येचा बुद्धीचा दाता आहे आणि तेवढाच ऐश्वर्याचाही दाता आहे. तमाकुपत्रम राजेंद्र भज मा ज्ञानदायकम. मा म्हणजे लक्ष्मी आणि ज्ञान म्हणजे बुद्धी सरस्वती यांचं दान देणारा तो आहे. म्हणून वाणी रमा संगमी जो विलासे, कवीश मोरेश्वर वंदिलासे. कवीश
वेदामध्ये ब्रह्मणस्पती सूक्त नावाचं एक सूक्त आहे आणि त्याच्यामध्ये कवीं कवीनाम उपमश्रवस्तमं ज्येष्ठराजं ब्रह्मणां ब्रह्मणस्पतान शृण्वन्नोतिभिस्सीद साधनम, असं त्या ब्रह्मणस्पती म्हणजे गणपतीचं वर्णन आहे. त्यामुळे तिथेही तो कवीश्वर आहे, द्रष्ट्यांचा जो ईश्वर आहे तो कवीश मोरेश्वर म्हणजे मयुरेश्वर गणपती वंदिला असेल. आता या श्लोकाचा अर्थ मोरेश्वर पराडकर म्हणजे मोरोपंत या अर्थी कसा लागतो? बारामती ही कऱ्हेच्या तिरी आहे, त्यामुळे करहा तिरी पावन जो निवासे. मग नामेची बारामतीसी प्रकाशे, ज्यांच्या नावाने बारामती प्रकाशित झाली म्हणजे आज ज्यांच्या नावावरून ओळखली जाते त्यांनाही जेव्हा ते एकदा काशीला गेले होते, मी नाव घेत नाही पण प्रसंग असा आहे स्मारकाचा, गेल्याच शनिवारी पुण्यतिथी झाली आणि सुदैवाने मला तिथे त्या कार्यक्रमाला उपस्थित राहून काही मांडण्याचा भाग्य मिळालं, योग आला. त्यामुळे तिथे त्यांच्या म्हणजे फर्स्ट हँड रेफरन्स असा मिळाला की जेव्हा वाराणसीला ते गेले होते तेव्हा तुम्ही मोरोपंतांच्या बारामतीतून आलात असं त्यांना विचारलं गेलं, तेव्हा आठवण झाली आणि मग स्मारक उभं राहिलं. असो, हे काय कापून टाका. मुद्दा असा आहे, तर बारामती नगरीला ज्यांच्या नावाने प्रकाशित केलं खऱ्या अर्थाने भारतखंडामध्ये ती प्रसिद्ध झाली. त्या काळात खरंच बारामतीचं नाव हे मोरोपंतांवरून ओळखलं जात होतं. अहिल्याबाई होळकर काय किंवा शिंदे यांच्यासारखे मातब्बर सरदार मोरोपंतांच्या स्वागताला स्वतः पाय उतार होऊन जायचे त्या काळी, इतकं मोठं नाव होतं. नामेची बारामतीसी प्रकाशे, वाणी रमा संगमी जो विलासे. वाणी भाषा, भाषेचं माधुर्य, भाषेचा गोडवा, काव्याची माधुरी ही त्यांच्या ठाई नांदतच होती आणि त्यांच्या पत्नीचं नाव रमा होतं. त्यामुळे सरस्वती आणि पत्नीच्या रूपात रमा आणि राजाश्रय मिळाल्यामुळे बाकी कवींच्या बाबतीत जे दारिद्र्य भोगायला लागलं तसं त्यांना सुदैवाने नाही भोगायला लागलं. त्यामुळे वाणी रमा संगमी जो विलासे, कवीश मोरेश्वर वंदिलासे. त्या मोरोपंतांना अभिवादन करूया आणि त्यांच्या या साहित्य कृतींचा आढावा घेऊया. आपण PDF ओपन करूया. तर मोरोपंतांच्या अनेक काव्यकृती प्रसिद्ध आहेत. जवळजवळ त्यांच्या श्लोकांची, त्यांनी श्लोक आर्या वेगवेगळ्या छंदांमध्ये ज्या रचना केल्या त्यांची गणती केली तर 2 ते 2.25 लाखावर ही रचना जाते. म्हणजे आपलं आयुष्य सारस्वताच्या सेवेसाठी वाहणं काय असतं. आणि हे महाराष्ट्र भूमीमध्ये एखाद दुसऱ्या अशा अपवादात्मक कवीने नाही, कितीतरी पिढ्याच्या पिढ्या अशा या महाराष्ट्रात घडलेल्या आहेत. याचं अत्यंत उत्तम एक दुसरं उदाहरण म्हणजे दासोपंत आहेत आंबेजोगाईचे. त्यांचा नियमच असा होता, रोज ढबू पैशाची त्या काळातली शाई विकत घ्यायची आणि ती संपेपर्यंत ते रचना करत राहायचे, लिहित राहायचे. अशा कवींच्या, अशा द्रष्ट्यांच्या पिढ्याच्या पिढ्या या महाराष्ट्र भूमीमध्ये जन्माला आल्याने आपल्याला त्या भूमीत जन्म मिळाला, हे आपलं भाग्य आहे. हे आपण रोज परमेश्वराला हात जोडून कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे. तर असे हे मोरोपंत 2.25 लाखाहून ज्यांच्या रचना, म्हणजे मी श्लोकरचना म्हणतोय, कविता जेव्हा बांधली जाते ग्रंथ रूपात आणली जाते ते ग्रंथ असे किती झाले ती संख्या कमी आहे, पण मूळ पद्य रचना, गद्य रचना या इतक्या विपुल आहेत. मग या सगळ्या रचनांमध्ये मोरोपंतांनी अनेक वेगवेगळ्या संस्कृत ग्रंथांचे अनुवाद केले, भावानुवाद केले किंवा स्वतंत्र आपल्या शैलीमध्ये त्यांची आख्यानं म्हणा, कथानकं म्हणा पुन्हा जनसमाजासमोर आणली. आणि यामध्ये एक महत्वाची त्यांची शैली दिसते, ती म्हणजे पंडिती थाटाचं हे काव्य आहे. आपण 3 शैली पाहिल्या होत्या, संत, पंत आणि तंत. संतांची शैली ही अतिशय लाघवी, प्रासादिक अशी म्हटली तर पंतांची शैली ही कायम घाम फोडणारी, म्हणजे भले भले जिथे गुंग होतात. काल आपण पाहिलं उदाहरण की एक एक शब्दाचे काय अर्थ कसे लावावे लागतात, ओढून ताणून एक एक नोंद करायची झाली आणि ते कसं शोधायचं उलट झालं तरी शेवटी कुणातरी टीकाकाराला शरण जावं लागतं.
ती पंडिती थाटाची रचना ही मोरोपंतांनी केली. पण याच्यावर अनेक आधुनिक साहित्यिकांनी, चिकित्सकांनी टीका टिप्पणी केलेली आहे. म्हणजे हेही मी सांगतो, कारण काय आहे, आजच्या बदललेल्या साहित्याच्या ओघामध्ये कुठेतरी ह्या सगळ्या साहित्य कृतींना डावी वागणूक दिली जाते. बाहेर बाजूला की हे कशासाठी केलं, म्हणजे अगदी इथपर्यंत मजल गेली की हे मराठीचं अंधयुग होतं, तमोयुग होतं, इथपर्यंत लोकांनी त्याच्यावर वक्तव्य केलेली आहे की ज्याच्यामध्ये नवं काही बाहेर आलंच नाही, केवळ दात पुरून पोट भरणं असं त्या जुन्याच कथा, जुन्याच आख्यायिका यांनी उगीच काव्यकृती, मग अक्षर, चित्र, कूट अशी घालून 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 तेच 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 सांगत बसले, असा एक आक्षेप विशेषतः मोरोपंतांवर घेतला जातो. म्हणजे समाजामध्ये 2-3 जर आपण विभाग केले तर त्यातला एक असा विभाग आजही आहे की जो मोरोपंतांना नावं ठेवतो. काय केलं त्यांनी, नवीन काय दिलं, मराठीमध्ये काय योगदान, काय, ही अशा प्रतीची, म्हणजे जी सामान्य माणसाला कळतच नाहीत अशा प्रतीची काव्य करून त्या भाषेला त्याचा उपयोग काय झाला असा प्रश्न उपस्थित केला जातो. मात्र काल मी थोडं आंशिक त्याचं उत्तर दिलेलं आहे. म्हणजे काय आहे, भाषेमध्ये प्रत्येक वेळी, म्हणजे हल्लीचा एक ट्रेंड गमतीने सांगितला जातो की कविता करायचे ना 3 गोष्टी पाळायच्या, की एक यमक जुळो न जुळो, तुम्ही ठोकून हा मुक्तछंद आहे असं सांगितलं पाहिजे. दुसरं, वरच्या ओळीची आणि खालच्या ओळीची जी लांबी रुंदी आहे ती पट्टी बरोबर सेंटीमीटरला लागली पाहिजे, ती बरोबर आली पाहिजे. आणि तिसरं, तुमच्या कवितेत शेतकऱ्याच्या व्यथा किंवा स्त्रीच्या कथा ह्या सांगितल्या गेल्या पाहिजेत, म्हणजे तुम्ही उत्तम कवी, अशी आजची लक्षणं झालेली आहे. त्यामुळे ह्या पार्श्वभूमीवर कदाचित मोरोपंत म्हणा, वामन पंडित म्हणा, हे पचायला अवघड जाणार आहेत. पण गंमत काय आहे, भाषेची लांबी आणि रुंदी ही जर मोजायची झाली तर त्याच्यामध्ये अशा सहज सुबोध रचनांबरोबर क्लिष्टातिक्लिष्ट रचना कशा होऊ शकतात यावरही भाषेची विदग्धता, भाषेची अभिजातता ही अवलंबून असते. म्हणजे अभिजात दर्जा मिळालाय, पण त्या अभिजातपणाची नेमकी व्याप्ती काय आहे, त्याचे पैलू काय आहेत, हे अजूनही समाजाने त्या गांभीर्याने लक्षात घेतलेले नाहीये. ते गांभीर्य कळायला हवं असेल, त्या भाषेची खोली, त्या भाषेतला एक लहेजा आहे, त्या भाषेची एक अशा प्रकारची वैदुष्यपूर्ण, विद्वत्तापूर्ण शैली आहे की सर्वसामान्यांना जशी ती आपली वाटतेय तसं अतिविचार, अति संशोधन, अति त्या गूढकुंजन वादामध्ये गुंतलेले असतील, त्याच्यामध्ये आपल्या संशोधन क्षेत्राच्या बाहेर न पडणारे असतील, अशाही लोकांना मोहिनी घालणारी ही भाषा आहे. जो जे वांशील तो ते लाहो ही या भाषेची खरी महती आहे. त्यामुळे जसं एखादा तासनतास काय वर्षानुवर्ष आपल्या प्रयोगशाळेमध्ये प्रयोग करणारा संशोधक असेल, त्याला विचारलं तुम्ही नेमकं काय करता, मग तो काहीतरी सांगेल नॅनोवर प्रयोग करतो. नाही, म्हणजे नेमकं कोणतं उपकरण शोधलं तुम्ही, कोणतं यंत्र शोधलं, कोणतं सॉफ्टवेअर काढलं, हे जर तो म्हणाला नाही मी असं काही करत नाही, मी त्याच्या आधीची जी मूळ सूत्र आहेत ती शोधण्याचा प्रयत्न करतो, हे म्हटल्यावर आपल्या दृष्टीने त्याचा उपयोग शून्य असतो. आजही आईन्स्टाईनचं नाव आपण उद्या आईन्स्टाईन असं घेत असलो तरी आईन्स्टाईनची किती जर्नल्स आपण वाचली, किती आर्टिकल्स वाचली, आणि ती वाचल्यावर त्याचा अर्थबोध आपल्याला किती झाला, हा मुद्दा न विचारलेला बरा. आज आईन्स्टाईनच्या नावावर मोठे झालेले, त्याची महती गाणारे, त्यांना किती आईन्स्टाईन पचलाय, हा जसा मुद्दा गुलदस्त्यातला आहे, तसं म्हणजे आईन्स्टाईनने जे केलंय तसं अनेक ह्या कवींनी भाषेसाठी आपलं आयुष्य, आपला श्वासनश्वास ओतलेला आहे. त्यामुळे त्याच्यावरून आजच्या कवींच्या काव्यांची तुलना करून त्यांचं अवमूल्यन करणं हे आपल्याला योग्यही नाही आणि अगदी खरं सांगायचं तर ते परवडणारही नाही. असतो तर मी सांगत होतो त्या वैदुष्यपूर्ण शैलीबद्दल. प्रत्येक ज्या कथांचं
गारुड भारतीय समाजावर आहे, त्या त्या प्रत्येक पुराण कथेला मोरोपंतांनी न्याय दिलाय. म्हणजे विशेषत्वाने रामायण महाभारत हे त्यांचे अत्यंत जिव्हाळ्याचे विषय आहेत. त्यामुळे महाभारतासाठी त्यांनी अख्खा आर्याभारत रचला, अख्खं महाभारत आर्या वृत्तामध्ये आणलं. आता इथे एक स्पष्टीकरण छोटं देऊ इच्छितो, टेक्निकल आहे, की मोरोपंतांनी जे आर्यावृत्त वापरलं ते संस्कृतमध्ये गीती या नावाने प्रसिद्ध आहे. म्हणजे संस्कृत मधली आर्या आणि मोरोपंतांची आर्या वेगवेगळी आहे. म्हणजे त्याचे ज्या मात्रा आहेत, जी रचना आहे ती वेगळी आहे. त्यामुळे पटकन जी आर्या वृत्ताची लक्षणं वृत्तरत्नाकर किंवा छंदशास्त्राच्या ग्रंथामध्ये सापडतात त्याच्यात मोरोपंतांची आर्या बसत नाही. त्यांनी आपली अशी नवीन आर्या घडवलेली आहे आणि ती प्राचीन संस्कृत छंदशास्त्रानुसार गीती या नावाने ओळखली जाते. तर अशा गीती जी आर्या रूपात प्रसिद्ध झाली, त्या आर्येमध्ये पूर्ण महाभारत कथा त्यांनी सांगितली, तो आर्याभारत प्रसिद्ध झाला. याच पद्धतीने त्यांनी भागवत, हरिवंश या सगळ्या कथांचा, पुराणांचा आपापल्या परीने आपल्या काव्यामध्ये परामर्श घेतला आणि सगळं हे काव्य एका बाजूला त्यांचं जे आराध्य दैवत होतं प्रभू रामचंद्र, त्याच्यासाठी आपला एक अख्खाच्या अख्खा सारस्वताचा कप्पा त्यांनी रिझर्व करून ठेवला. म्हणजे बाकीच्यांची रचना एक एक ग्रंथात त्यांनी करून बाजूला केले, हातावेगळे केले, पण त्यांना जे दैवत अत्यंत प्रिय होतं लहानपणापासून, म्हणजे योगायोग असं त्यांच्या वडिलांचंही नाव राम, त्यामुळे ते बरेच ठिकाणी नाममुद्रा लावताना रामाचा सुत, रामचंद्र नंदन अशी आपली ओळख करून देतात. म्हणजे मोरेश्वर, मोरोपंत अशी उल्लेख कुठेही नाममुद्रा न घेता रामाच्या सुते, रामचंद्र नंदने अशी ते नाममुद्रा घेतात. आणि त्यांच्या घराण्यामध्ये ही राम उपासना आपल्याला कित्येक पिढ्या जशी समर्थांच्या घराण्यात सुरू होती तशी असलेली असे इतिहासावरून पुरावे मिळतात. तर ती जिव्हाळ्याची जीवलग अशी रामकथा त्यांनी एक नव्हे, दोन नव्हे, 108 तऱ्हांनी गायली. एकच रामकथा ऐकल्यावर असं वाटतं 108 रामायण रचली म्हणजे काय केलं, वेगवेगळ्या कथा घेतल्या का? नाही, एकच कथा. म्हणजे ज्याला एक त्यामध्ये काही कथा, रस, प्रसंग यांचं वैविध्य आणण्यासाठी कुठे कुठे तोंडी लावणं म्हणून वेगळ्या कथा घेतल्या असतील, पण रामकथेचा जो साचा एक ठरलेला आहे त्याच्यामध्येच वेगवेगळ्या युक्त्या, क्लृप्त्या वापरून त्यांनी 108 पद्धतीची रामायण रचली. म्हणजे काय जिव्हाळ्याचा हा रामकथा हा विषय मोरोपंतांचा असेल ही कल्पना करायला हरकत नाही. आता 108 कशावरून त्याचा पुरावा, कारण आज 108 उपलब्ध नाहीयेत. आज म्हणजे दुर्दैवाने असं झालंय की ही जी मधल्या काळातली काव्य आहेत, काल आपण सीता स्वयंवरांचंही पाहिलं, छापील स्वरूपात आज दुर्दैवाने उपलब्ध नाहीत. काही ठिकाणी नेटवर, आर्काइव्हजवर तुम्हाला जाऊन शोधून घ्यावी लागतात, पण दुर्दैव त्याच्यातही असं आहे की त्या नावाने ते तिथे सापडतच नाही. तुम्ही सीता स्वयंवर टाकलं तर दुसरंच काहीतरी ओपन होतं. मग तुम्ही मराठी सारस्वत किंवा असे कीवर्ड घेऊन त्याच्यावरून शोधत गेलात तर कुठेतरी कोपऱ्यात ती फाईल तुम्हाला सापडेल. तसंच मोरोपंतांचं आहे. सुदैवाने 2-3 वर्षापूर्वी मोरोपंत स्मारक समिती जी आहे त्यांनी 3 खंड स्फुटकाव्यांचे प्रकाशित केले, तेवढेच. पण त्यावर जी विस्तृत रामकथा आहे, आर्याभारत आहे, त्याला अजून हातही लावलेला नाहीये. त्यामुळे हे जे सगळं आहे, म्हणून मी हा दृक माध्यमाचा आश्रय एवढ्यासाठी घेतला की नुसतं तोंडी जातं, खरंच आहे का, असं होतं का, ते कुठेतरी प्रमाणबद्ध असावं, समोर असावं, यासाठी आपण हे करतोय. तर 108 रामायण कशावरून? कारण उपलब्ध रामायणांची संख्या आज 80 ते 90 इतकीच आहे. तर सगळ्यात पहिला उल्लेख आपल्याला रामचंद्र पंत बडव्यांच्या काव्यामध्ये त्यांनी गायलेल्या मोरोपंत प्रशस्तीमध्ये मिळतो. आपल्याला प्रसिद्ध एक श्लोक आठवत असेल, आपल्या सगळ्यांच्या शालेय जीवनात हा घोकलेला श्लोक असतो. सुश्लोक वामनाचा पुढे अभंगवाणी प्रसिद्ध तुकयाची, ओवी ज्ञानेशाची, तैशी आर्या किंवा आर्या मयूरपंताची. हा श्लोक रामचंद्र पंत बडव्यांचा आहे.
त्यांची म्हणजे तुम्हाला हवं तर ते अख्खं मयुरेश्वर स्तवन स्कॅन केलेलं आहे, ते नंतर दाखवतो. तर त्यातला हा श्लोक ओवी ज्ञानेशाची किंवा आर्या मयूरपंताची त्याच्यानंतरचा लगतचा श्लोक हा आहे. अष्टोत्तर शतकेली जेणे रामायणे पृथक ग्रसती भारत भागवतादी ग्रंथ करी मान्यजे समग्र सती. म्हणजे ज्यांनी आपल्या रचनांनी 108 रामायण करून संतांमध्ये सत्पुरुषांमध्ये आपल्या वाङ्मयाची ख्याती करवली, सगळीकडे प्रसिद्ध झाले आणि मान्य झाले असे ते मोरोपंत. ते मयुरेश्वर स्तवनामधली ही आर्या आहे. तर तिथे आपल्याला 108 रामायण केल्याचा पहिला लिखित पुरावा मिळतो. मग ही रामायणं कोणकोणती आहेत, त्यांची शैली काय आहे, नुसती आपण नजर टाकूया. मी मग काय केलं की नुसतं नाव, दुसरीकडे आपल्याकडे ती यादी पण आहे जी 91 रामायणं उपलब्ध आहेत, तीही मी स्कॅन करून आणली आहे त्या पुस्तकातनं मूळ. पण नुसतं नाव वाचून काय यात कंटेंट कळत नाही, म्हणून आपण थोड्या थोड्या ओळींमध्ये ते टाकलंय. म्हणजे सगळ्यात सांगता येईल असं नाही, म्हणून हे मी माध्यम स्वीकारलंय. एक आहे दिव्य रामायण. नावांमध्ये सुद्धा कसं सिलेक्टिव्ह आहेत ते. गीती या वृत्ताच्या पहिल्या पादामध्ये 12 आणि दुसऱ्या म्हणजे आता ते सगळं टेक्निकल मी सांगत बसत नाही. कल्याणाच्या मूळा श्रीकांता भक्तवत्सला आता प्रार्थी अत्युन्मत्ता दिक्कंठा ते वधावया धाता. म्हणजे इथपासून आता मारामारी सुरू होणार आहे, सरळ अर्थ लावताच येणार नाही. कल्याणाच्या मूळा काय संदर्भ, तर पुन्हा हनुमान नाटक. आपण हनुमान नाटक सोडायचं नाहीये 3 दिवस. त्या हनुमान नाटकाची सुरुवातच नांदी श्लोकच असा आहे. कल्याणाना निधानम कलिमल मथनम पावनम पावनाना. कल्याणाचं मूळ, कल्याणाचं निधान. श्रीकांता, श्रीचा कांत विष्णू. भक्तवत्सला ता म्हणजे आता हे दिव्य रामायण. दिव्य ह्या शब्दाचा अर्थ द्यूलोक, स्वर्गामध्ये रामायणाची घडलेली पार्श्वभूमी ते सांगतायत. आता भक्तवत्सला ताता, भक्तवत्सल असणाऱ्या ताताला, तात म्हणजे बा. आता कोण कोणाला प्रार्थना करतोय, ब्रह्मदेव विष्णूला प्रार्थना करतायत, म्हणून तो तात शब्द तिथे योजलेला आहे. कारण एका अर्थी विष्णूंच्या नाभी कमलातून ब्रह्मदेव उत्पन्न झालेत, म्हणून या नात्याने ते तात आहे. प्रार्थी अत्युन्मत्ता दिक्कंठाते. दिक, दिक काल आपण पाहिलं दिशा, त्यांची संख्या 10. त्यामुळे दिक या शब्दाने 10 असा शब्द, असा संख्या संकेत गृहीत धरून दशकंठाते वधावया धाता म्हणजे ब्रह्मा प्रार्थी. कोणाला, आधीच्या ओळीत सांगितलेल्या त्या श्रीकांताला. म्हणजे त्या स्वर्गामध्ये घडलेलं असं रामायण, दिव्य रामायण. पुढचं अश्वधाटी. अश्वधाटी नावाचं वृत्त आहे. म्हणजे किती वेगवेगळी वृत्त त्यांनी हाताळलेली असतील. अश्वधाटी याचा अर्थ असा होतो की घोडा नाचताना कोणी पाहिला असेल तर त्याच्या टापांचा जो ध्वनी येतो, प्रोष्ठीश विग्रह सुनिष्ठीवनुद्धत असा, म्हणजे त्याला मराठीमध्ये सुमंदार माला असं म्हटलेलं आहे. पण त्याच्यामध्ये छोटासा भेद असा आहे की अश्वधाटीमध्ये साधारण काही जी अक्षरं असतात ती रिपीटेडली येतात आणि मंदारमालेमध्ये असं काही गणित पाळलेलं नाही. झाला द्विजत्व पद आला अशांत मुनी त्याला सहानुज दिला व्याला यशस्वरी पुकाला हिताक्ष गुरुधाला निवे बहु इला. अशा चालीत म्हणजे तो घोडा कसा असा 2 पावलं पुढे 2 पावलं मागे असा जसा नाचतो, ती धाटी म्हणजे अश्व नाचतांची ती गती आणि त्याच्या टापांचा येणारा तो ध्वनी, हा ज्याच्या ध्वनीत झालाय ते अश्वधाटी वृत्त त्यांनी तिथे वापरलंय. त्यामुळे आपसूक कवींना ते प्रिय होणार आहे म्हणून कवी प्रिय रामायण असं त्याला म्हटलंय. पुढे सौम्य रामायण. आता त्या आर्येचा एक सौम्या नावाचा प्रकार आहे म्हणून ते सौम्य, म्हणजे काही वृत्तावर आधारित नावं त्याच्यामध्ये दिलेली. जाऊया पुढे. इथे 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 हे अत्यंत ज्याला डोकं
ज्याचं ताळ्यावर आहे त्यालाही टाळूला घाम फोडू शकेल असं रामायण याची एक गंमत सांगितली जाते. एकदा झालं काय, आपण पंतकवी पाहतोय, तंतकवींमध्ये रामजोशी प्रसिद्ध आहेत. आणि रामजोशींचं वैशिष्ट्य असं होतं की घरच्यांचा, म्हणजे रामजोशी जर सिनेमा आपण पाहिला असेल तर त्याच्यातनं ती कथा माहिती आहे की घरच्यामध्ये घरी जे सनातनी वातावरण होतं त्याच्यातनं बंड करून हे बाहेर निघाले. सगळा ब्राह्मकर्माचा भाग सोडून हातात तुणतुणं आणि डब घेऊन हे त्या पडावर उभे राहिले आणि लावण्या रचणं, म्हणजे तंतकवी, तंतुवाद्यावर गाणारे कवी अशी ज्यांची ख्याती झाली. पण पुढे जाऊन असं झालं की मोरोपंतांच्या कानावर त्यांच्या कवित्वाची कीर्ती गेली आणि मोरोपंत एकदा पुणे मुक्कामी असताना रामजोशांचा कार्यक्रम खाली होता. आता झालं असं, मोरोपंतांना हेही कळलं की हे लावण्या रचतात, त्यामुळे मोरोपंतांनी भेट नाकारली. त्याचं तोंडही मला बघायचं नाही. ज्याने आपली वाणी मर्त्य स्त्रीच्या उत्तान सौंदर्याचं वर्णन शृंगार रसाने करण्यासाठी वाहिली. स्त्री वर्णनाला मला विरोध नाही, पण ज्या उत्तान पद्धतीने तो करतोय ते मला मान्य नाही, त्यामुळे त्या नटाचं मला तोंडही बघायचं नाही असं त्यांनी सांगितलं. आता हे शब्द हितचिंतकांनी जसेच्या तसे जाऊन रामजोशींना सांगितले, खरे हितचिंतक. आता ही गोष्ट रामजोशींच्या मनाला इतकी लागली की असा महाकवी आपल्या गावी येतोय आणि तो भेट नाकारतोय हे त्यांच्या जिव्हारी लागलं. आणि त्यांनी तिथे उभ्या उभ्या डफावर एक असं रामभक्तिकर काव्य रचलं की ते ऐकून मोरोपंत इतके उतावळे झाले की कोण हा गातोय, कोण हा म्हणतोय. आणि जेव्हा ते खाली आले आणि पाहिलं की रामजोशीच आहेत म्हटल्यावर ते म्हणाले, इतक्या अद्वितीय वाणीचं वरदान लाभलेलं असताना कोणत्या रसात तुम्ही ती नाऊ घालताय त्या वाणीला? हा रस, हा मार्ग सोडा, तुम्ही हरिभजनाचा मार्ग स्वीकार. आणि ही त्यांनी शिरसावंद्य आज्ञा मानली की या महाकवीने मला हा आदेश दिलाय म्हटल्यावर त्यांनी अक्षरशः तिथे डफ फोडून टाकला, तुमतुणाची तार तोडून टाकली आणि त्यांनी हातात वीणा आणि टाळ घेऊन कीर्तनाचा मार्ग अवलंबला. तो क्रांतिकारी क्षण रामजोशांच्या आयुष्यात आला मोरोपंतांमुळे. आणि मग एक कवी जसा दुसऱ्या कवीशी सतत आजच्या भाषेत टच मध्ये राहतो तसे त्यांचे काव्यात्मक पत्रसंवाद चालायचे, देवाणघेवाण व्हायची. असंच एकदा ख्याली खुशाली विचारण्यासाठी एक निरोप्या रामजोशांनी पंतांकडे पाठवला. तर बराच वेळ तो बाहेर थांबला. आत तो जो द्वारपाल होता तो काही सोडेना. म्हटल्यावर काय करतायत पंत, काय करतायत पंत विचारत, तर तो आत द्वाही द्यायला गेला. असं असं आलंय. ते म्हणाले त्यांना निरोप पाठवा, रघुनाथ चरित्र लिहितोय. झालं. आता तो जो निरोप्या होता त्याला सांगितलं रघुनाथ चरित्र. म्हणाला रामायण म्हणायचं नाही, एवढं रघुनाथ चरित्र लिहितोय असं का सांगितलं? आणि तो परत मोरोपंतांकडे आला आणि सांगितलं रघुनाथ चरित्र लिहित आहे असं काहीतरी सांगितलं. काय वेडे आहेत, रामायण लिहितो असं सांगायचं सोडून रघुनाथ चरित्र लिहितायत असं सांगायची काय गरज होती? तशी रामजोशी हसले. म्हणाले वेडा तू आहेस, तुला त्यातलं मर्म कळलं नाही. याचा अर्थ सध्या मोरोपंत निरोष्ठ रामायण रचतायत, म्हणजे ज्याच्यामध्ये कुठेही ओठाला ओठ लागणार नाही अशी शब्दरचना केलेली आहे, ज्याच्यामध्ये ओठांचा उपयोगच होत नाहीये असं रामायण म्हणजे निरोष्ठ रामायण. अगदी व्याकरणाच्या भाषेत सांगायचं झालं तर जे ओष्ठ्य वर्ण आहेत, म्हणजे ज्यांचा उच्चार करण्यासाठी ओठ भिडतात आणि विलग होतात, ते प, फ, ब, भ आणि म हा पवर्ग अख्खाच्या अख्खा ओष्ठ्य वर्णांचा वर्ग आहे. आणि असं रामायण ते रचतायत. रामायण याच्यात म हा ओष्ठ्य वर्ण आहे. ते जर म्हणालेस ते रामायण रचतोय
तर त्याच्यामध्ये ते उल्लंघन झालं असतं. म्हणून त्यांनी रघुनाथ चरित्र, ज्याच्यात कुठेही गोष्ट वर्णन नाही, नावापासून ती योजना केलेली आहे. म्हणजे काय, तेथे पाहिजे जातीचे येऱ्या गबाळ्याचे काम नव्हे, तसं त्या कवीची ती प्रतिभा समजायला, ओळखायला दुसरा कवी त्याचं रसग्रहण करणारा असावा लागतो, नाही तर त्यातलं मर्मही कळत नाही. ते म्हणजे ज्याच्याबद्दल ते सांगितलं जातं ते निरोष्ठ रामायण. आता आणि पुढचंही बघूया, आणि थोडं जरा बाजूला जाऊन त्याचे जे काही स्कॅन कॉपी आहेत, म्हणजे तुम्हाला असा प्रश्न पडेल की असं कसं शक्य आहे, तर हा सूर्य हा जयद्रथ नंतर करायचा. पुढचं आहे ते दाम रामायण. दाम याचा अर्थ दाव. दाव म्हणजे गाई गुरं बांधण्यासाठी त्यांच्या गळ्यात जी दोरी असते त्याला दाव म्हणतात. आता दाव म्हणजे दोरी, एवढा सोपा अर्थ आहे. मग त्याचा आणि याचा संबंध काय वृत्ताचा किंवा या छंदाचा? दाम ही एक यमकातली खुबी आहे, जी यमक साधली जातात. आता यमक आपल्या सगळ्यांना माहिती आहे, त्यामुळे तो शाळेतला अलंकारांचा तास मी काही पुन्हा सुरू करत नाही. ते यमक साधताना अशी योजना केली जाते की जिथे एक चरण संपतो त्या चरणाच्या शेवटी जी अक्षर किंवा पदावली असते, शब्द असतात, तेच अक्षर किंवा ते शब्द किंवा ती अक्षर वापरून पुढच्या ओळीची सुरुवात होते. आता याचा आणि दाव्याचा संबंध काय, तर यासाठी भागवतातली कथा आठवायची. भागवतामध्ये 10व्या स्कंधामध्ये कृष्णाचं वर्णन आहे. उपद्व्याप केले, लोणी चोरलं म्हटल्यावर गाऱ्हाणी आल्यावर यशोदेने काय केलं, उखळाला बांधायचा प्रयत्न केला. आता उखळाला बांधताना दावं घेतलं आणि पोटाला बांधायला जाते, पण तो जो दशांगुळ सगळं चराचर व्यापून उरलेला तो त्या दाव्यात थोडीच बांधला जाणार आहे. ते दावं काही केल्या पुरेना. मग ती काय करायची, त्या दाव्याच्या 2 टोकांना पुढे दुसरं दावं जोडायची. दाव्यामध्ये ही योजना केलेली असते की किती वेळा कधी वाढवायला लागेल सांगता येत नाही. म्हण हे ओढाळ गुरु ही काय वेळेला ओढाळ झाली की दावं वाढवून त्याचं लोणणं अडकवावं लागतं त्याच्या गळ्यात. म्हणून जर असं वाढवायची वेळ आली तर दुसरी दोरी बांधायला वाव असावा, यासाठी दाव्याची जी दोरी असते त्याचे 2 तंतू 2 टोकं अशी बाहेर सोडलेली असतात. म्हणजे दुसरं दावं त्या तंतूंना बांधलं की एक संध दावं तयार होतं. म्हणजे पहिल्या ओळीचं ते दावं, तिथे शेवटचे जे 2 शब्द अक्षर असतील ते दुवे, आणि तेच पकडून पुढचा चरण म्हणजे पुढचं दावं तिथे जोडलं जातं. हे दाम. ही रचना आपल्याला सगळ्यांच्या परिचयाची असते, ती समर्थांमुळे. पुन्हा समर्थ रामदासांकडे जाऊया. रामदास स्वामींच्या अनेक अभंग रचना ह्या दाम यमकात केलेल्या आहेत. प्रसिद्ध उदाहरण आरंभी वंदीनं अयोध्येचा राजा हे आहे. याच्यामध्ये दामयमक आहे. कसं? आरंभी वंदीनं अयोध्येचा राजा भक्ताची या काजा पावत असे महासंकटी निर्वाणी रामनामवाणी उच्चारिता राम होय पापक्षय पुण्याचा निश्चय पुण्यभूमी पुण्यवंतासी आठवे पापिया नाठवे काही केल्या तुझे मन पालटेना दास म्हणे जना सावधान. ही दामयमकाची रचना. आता एक अभंग पद नव्हे, अख्खच्या अख्ख काव्य ह्या दामयमकात केलेलं आहे. कसं ती झलक बघूया. जरा हे मिनिमाइज करून हे बघा, इथे एक घेतलाच आहे. श्रीपती झाला दशरथ सुत राम दशाननासी माराया जनकाची होय सुता त्रिजगदाधी साराया. आता इथे कोटी काय आहे बघा. राया मारण्यासाठी तो जन्माला आला, पण काय मा याचा एक अर्थ लक्ष्मी असा होतो. मा म्हणजे लक्ष्मी, राया म्हणजे राजा जनकाची होय सुता त्रिजगदाधी साराया. त्रिजगत त्रैलोक्याला जी आधी म्हणजे व्याधी झाली, रावण रूपी व्याधी जी लागली ती साराया, ती दूर करण्यासाठी जगन्माता लक्ष्मी राजा जनकाची कन्या होऊन अवतीर्ण झाली. हे दाम. हे जरा मिनिमाइज करून आपण ती पेजेस जर तर त्याच्यामधलं
निरोष्ठ रामायण जरा थोडं जर मोठं करता आलं, बघा हे जवळजवळ अशी 108 श्लोक आहेत आणि 108 श्लोकात कुठेही प फ ब भ म आलेला नाही. श्रीहरी दशरथ नंदन झाला दशकंठ संशय कराया, दरशेष चक्र ही जनी घेती जगदखिल संकट हराया. अंगज चार तिघींचे, म्हणजे एक्सरसाइज करायचं असेल तर दोन्ही ओठ असे चिमटीत पकडायचे आणि म्हणायचा प्रयत्न करायचा. म्हणजे नाटकाची रिहर्सल जेव्हा होते तेव्हा इंटोनेशन सुधारायला किंवा प्रोनन्सिएशन फ्लुएंटली होण्यासाठी बरेच वेळा काय होतं, मग शब्द अर्धे आत जातात, गिळले जातात. त्यासाठी जे एक्सरसाइज दिले जातात त्याच्यात हा असतो की दोन्ही ओठ असे पकडायचे आणि बोलायचं, किंवा तोंडात पेन घेऊन जास्तीत जास्त बोलायचा प्रयत्न करायचा. त्याच्यासाठी हे अत्यंत उत्तम असं साधन आहे. म्हणजे एकदा हे अख्खी आवृत्ती गेली की रामचरित्र गायला महात्म्य वाचलं, स्तोत्र म्हटल्यासारखं होईल आणि इकडे तोही अभ्यास होईल. बघा, म्हणजे मी म्हणतोय म्हणून नाही, कुठेही जर प फ ब भ म ह्यातला दिसला तर मलाही सांगा, माझ्याही ज्ञानात जरा फरक पडेल. तर असं हे निरोष्ठ रामायण. तसंच पुढे आहे हे गीतिवृत्तात आहे. पुढचं एक पान घेऊया. दाम, तो एक श्लोक जसा पाहिला तसंच हा आता त्या निरोष्ठ रामायणाचा जो समाप्ती श्लोक आहे तिथे मात्र त्याने मुद्दा म्हणून वापरलेत. कारण एक लक्षण असं असतं की अख्ख्या काव्यामध्ये जो छंद किंवा जी पद्धत वापरलेली आहे ती शेवटच्या श्लोकामध्ये मोडायची असते. म्हणजे काय, ही एक पद्धत आहे. त्याच्या मागचं लॉजिक कळावं यासाठी आजही जेव्हा डेथ सेंटेन्स दिलं जातं ते नीट तोडतात जज. का तर हे कंटिन्युएशन होऊ नये. तसं माझं काव्य इथे संपलं, पूर्णविराम दाखवण्यासाठी छंद भंग केला जातो ठरवून, किंवा छंद बदलला जातो दुसऱ्या छंदात. तशी ती तिथे, म्हणजे तुम्ही लगेच म्हणाल हो तिथे रामायण आलं मयूर असं का, तर त्याचं कारण हे आहे. आणि तिथे बघा वृत्तही बदललंय. आधी गीतिवृत्त होतं, इथे अनुष्टुप वृत्त झालंय, दामरामायण. आता तो मगाचा झाला. सारा या प्रभूची हे लीला गाती सदैव ही सुकवी. सुकवी भवजल निधीते. सुकवी म्हणजे चांगले कवी. म्हणजे आचार्य अत्र्यांनी ह्या सु प्रत्ययावर अशा कोट्या केलेल्या आहेत. म्हणजे मोरोपंतांची शैली ही नंतरच्या, म्हणजे आधुनिक कवींनी, म्हणजे एक रविकिरण मंडळ नावाचं एक कवी चमू होता आणि ते वाईट शब्दात सांगायचं झालं तर आचार्य अत्र्यांचं गिऱ्हाईक होतं. म्हणजे कायम मराठामधून केसरीमधून ते त्यांच्यावर सडकून टीका करायचे त्यांच्या. तर सुगळ्यात त्यांच्या सुसोन्याच्या सुगळी, म्हणजे त्यांचा गळा सुगळा, आणि त्यांच्या गळ्यातलं सोनं म्हणजे नुसतं सोनं नाही, सुसोन्याच्या सुगळ सरी. तर असं तसं ते सुकवी, चांगला शोभन कवी. सुकवी वाळवतो कशाला, भवजल निधीते निरुपम सुख रसिक जनमनी पिकवी. पिक म्हणजे कोकिळ. वितबाध कवी या चरिताम्रवनात कूजिती सुरस. कोकिल, त्या कवीला कोकिळाची उपमा दिली आहे. सुरसद्मीचा लाजे यश हे श्री शिव म्हणे शिवे परिस. शिव, श्री शिव शिवेला म्हणजे पार्वतीला म्हणतोय परिस, ऐक, कान देऊन ऐक. परिस सुवर्ण करीतसे लोहा जीवासी शिवची हा महिमा. मही मान्या स्वर्गाही स्वकुळ म्हणे धन्य यत प्रभ अहिमा. अहिम, हिम म्हणजे बर्फ आणि अहिम म्हणजे ऊन, आणि उन्हाचा करणारा सूर्य म्हणजे उन्हाचं कारण. अहिमान्य होय लक्ष्मण. अहि म्हणजे सर्प, सर्पांमधला मान्य, सर्पांचा राजा कोण, शेष. त्या नागांचा राजा म्हणून अहिमान्य शेष होय लक्ष्मण. जो श्रीपती राम भक्ती लाभरत. भरत
दर वर, दर म्हणजे शंख, म्हणजे आता हे कुठनं काढलं, ज्यांनी केकावली ऐकली असेल, केकावलीचा सुरुवातीचा श्लोक आठवा. सदाश्रितपदा सदाशिव मनो विनोदास्पदा वदान्य जन सद्गुरो प्रशमिता मिता सन्मदा गदारी दरनंद कांबुजधरा नमस्ते सदा. शेवटची वेळ. गदारी, गदा, अरी म्हणजे चक्र, नंदक, अंबुज, दर, धरा, दर म्हणजे पांचजन्य, शंख. तर विष्णूच्या एक एक परिवारातल्या देवता कुठल्या कुठल्या रूपात अवतरल्या ते सांगतायत. अहिमान्य म्हणजे शेष, लक्ष्मण झाला. मग भरत म्हणजे भरताच्या रूपात दरवर म्हणजे शंख, पांचजन्य अवतरला. सुदर्शन शत्रुघ्न, सुदर्शन चक्र शत्रुघ्न झालं. स्वजन शत्रू नाशरत, आता तो शरत घेऊन पुढे. शर तरणी कुलमणीचे यश करून असे म्हणून ये नगरा. नगराजसा, नगराज म्हणजे हिमालय, नग म्हणजे पर्वत, त्यांचा राजा हिमालय. ची कौशिक मागे सावरज राम राजवरा. स अवरज, अवरज म्हणजे धाकटा भाऊ. लक्ष्मण सहित रामाला कौशिक म्हणजे विश्वामित्र मागता झाला. आता शेवटचा आहे राजवरा, तर तो जवरा. जव जेव्हा रामाच्या दानी नकरी नृप तो वसिष्ठ समजावी. अशा प्रकारे नुसतं आपण एक घेतलं तरी ते शेवटपर्यंत पुरे होईल इतकं ते आहे. पुन्हा आपण आपल्या PDF वर येऊया. आपल्याला 108 पूर्ण होणार नाहीयेत, आपण फक्त झलक पाहत चाललोय. सन्नाम गर्भ. आता याच्यामध्ये सत हा जो शब्द आहे तो संत ह्या अर्थी आहे. वेगवेगळ्या संतांची नावं गुंफून अख्ख्या रामायणात वेगवेगळ्या संतांची नावं गुंफलेली आहेत. श्रीगल विधी शक्राही, नारायण रावणासी माराया, परमदयालु विनविला, अतितर गोविप्रताप वाराया. म्हणजे आता याच्यामध्ये निळकंठ महादेव. श्रीगल, श्रीगल याचा अर्थ निळकंठ. का तर नील हा जो शब्द आहे ना त्याच्या अर्थी श्री असा शब्द येतो, म्हणून शंकराचं एक नाव श्रीकंठ असं आहे. आणि श्री म्हणजे निळ, निळा, ती ज्याची कांती आहे म्हणून विष्णूला श्रीकांत. नीळ ज्याची कांती आहे म्हणून तो श्रीकांत. तर श्रीगल. आता इथे निळोबा, निळकंठ म्हणजे निळोबा संत आहेत ना त्यांचा नामोल्लेख आलेला आहे. अशा प्रकारचं सन्नाम गर्भ असं एकापेक्षा एक असे पुढे 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 आपल्याला पाहता येईल. आता इथे पुंडरीक. सुखपुंज पुत्र दे असुदानाहुनी जड पडे तथापि कवी, रघुकुल रीती निरुपमा, रसिक जन मनोहरा कथापि कवी. आता ते पुन्हा त्यातल्या ठराविक अक्षरांना अधोरेखित इथे करायचं राहिलंय माझ्याकडून. तर ते पुंडलिक असं तयार होतं. ते बघा, सुखपुंज मधला पुं, जड मधला ड, रघुकुल रीती मधला री आणि रसिक मधला क. तो केला की तो पुंडलिक किंवा पुंडरीक असा शब्द तयार होतो. असं सन्नाम म्हणजे सत्पुरुषांची संतांची नावं ज्याच्यात गुंफलेली आहेत ते सन्नाम गर्भ. आता सद्गर्भ. आता तेच थोडं जाऊया पुढे. तेच 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 मातरा रामायण. आता याच्यामध्ये ज्यांना भेंड्या खेळायची सवय आहे तर त्या पूर्वीच्या काळी, हल्ली गाण्याच्याच असतात पण पूर्वी आर्यांच्या भेंड्या खेळल्या जायच्या. तर ज्या अक्षरापासून सुरुवात होईल जिथे संपेल तिथनं पुढची आर्या उचलायची. तर त्याच्यासाठी हे खास मातरा रामायण रचलेलं आहे. सगळी अक्षर एकेका आर्येच्या म्हणजे प्रसिद्ध. मग आता प्रश्न पडतो की ट ठ ड ढ यांचं काय, विशेषतः ण च्या बाबतीत प्रश्न आहे. तर ण ची आर्या अशी आहे, नयराना शब्द असा म्हणून विलोमे सदाही संन्यासी, भिक्षेच्छा धरिती म्हणून भिक्षा नारायणे दिली त्यासी. नयराना शब्द असा म्हणून विलोमे, विलोमे म्हणजे उलट, नयराना उलटा, विलोमे सदाही संन्यासी. यती जेव्हा भिक्षा मागायला येतात तेव्हा कधी ओम भवती भिक्षांदेही म्हणत नाही. म्हणजे धर्मशास्त्राची किती सूक्ष्म जाण आहे.
नुसतं काव्य करत सुटायचं नाहीये. भिक्षा मागताना भिक्षेकरी काय उच्चार करतायत? जो ब्रह्मचारी आहे तो ओम भगवती भिक्षांदेही म्हणतो, आणि जो संन्यासी आहे तो नारायण, नमो नारायण म्हणून हारी देतो. त्यामुळे संन्यासी काय म्हणतायत? नयराना शब्द असा म्हणून विलोमे सदाही संन्यासी भिक्षेच्छा धरिती म्हणूनी भिक्षा नारायणे दिली त्यासी. म्हणजे त्यांचा यजमान हा नारायण रूप असतो. त्यांनी त्याला हाक मारली म्हणजे त्यांना देणारा, म्हणजे समर्थ सांगतात ना, आम्ही काय कुणाचे खातो रे, तो राम आम्हाला देतो रे, तो भाव त्या आर्येत आहे असतो. तर अशी ही मात्रा रामायणाची रचना त्यांनी केली. पुढचं उमा रामायण. उमा रामायणाची गंमत अशी आहे, प्रत्येक ओळीचं पहिलं अक्षर उ आणि दुसऱ्या ओळीचं पहिलं अक्षर मा. उमा 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 असं करत जातात. आता पुढचं जे आहे ते आहे शिव. आता त्याच्यात 2 शिवरामायण आहेत. शिवरामायण ह्याच नावाने 2 वेगवेगळी नावं आहेत, 2 रामायण आहेत. एकामध्ये शिवाष्टोत्तर शतनामावली, शंकराची 108 नावं, प्रत्येक आर्येत शंकराचं एक नाव आलं पाहिजे या हिशोबाने एक शिवरामायण, आणि दुसरं ज्याच्यामध्ये शिव अशी अक्षरसंगती. मग तिथे सुद्धा म्हणजे आता त्याच्यामध्ये यती, ज्यांना वृत्त आणि छंदाचा अभ्यास असेल त्यांना यती हा शब्द कळेल. जिथे अवसान होतं, वाक्यातला जो अंश जिथे तोडला जातो त्या यती स्थान बघून तिथे ते शी आणि व असे जोडलेले आहेत. वरच्या ओळीतला यती बघायचा, खालच्या ओळीतला, मग तिथे तिथे ते शिव 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 असं जोडलं गेलं पाहिजे. पुढे काशी रामायण. अशी जवळजवळ 7 रामायण आहेत. वेगवेगळ्या तीर्थक्षेत्रांची नावं, म्हणजे जर जोडत गेलं तर काशी 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 असं येईल. प्रयाग 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 प्रयाग. म्हणजे याची ज्यांना याची उदाहरणं बघायची त्यांनी नंतर भेटा, म्हणजे आपल्याला वेळ नाहीये म्हणून, नाही तर एकेकाचं उदाहरण देत बसलो तर जेमतेम 5 ते 7 रामायण होतील. म्हणून मी हे या पद्धतीने पुढे जातोय. तीर्थ रामायण. वेगवेगळ्या तीर्थांची, जशी संतांची नावं गुंफलेली आहेत तशी तीर्थांची नावं गुंफलेली आहेत. पुढे आता सरयू हे बघा. सत्यव्रत दशरथ नृप जो अर्थिद्विज मयूर घन यास स्वगुरुत्व दे जगद्गुरु सुमती शतमख सखास संन्यास सरयू. पुढे पुढे ऋषी रामायण. जशी संतांची नावं आहेत तशी ऋषींची नावं आहेत. हे बघा. भृत्य जयाचे सुरवर तो सानुज गुरु करी तया ऋषिते शिष्यत्व बरी सुयशो मृत हे सेविती सुधी मने तृषिते. भ्रू आणि भू. पुढे राजरामायण. राजांची नावं योजलेली आहेत. हा एक पॅटर्न झाला. वेगवेगळी नावं त्याच्यात योजायची. म्हणजे हे फॅड अलीकडचं ते असं म्हणायची गरज नाही. म्हणजे ते सुरुवातीची अक्षरं जोडली की ल ता मंगेश कर वगैरे वगैरे जे करतात प्रयोग, तर पूर्वी असे प्रयोग फक्त ते इतक्या मुक्त छंदात न होता छंदोबद्ध पद्धतीने मांडणं. पुढे परंतु रामायण. याचं वैशिष्ट्य असं आहे, प्रत्येक श्लोकात किंवा प्रत्येक कार्यात एकदा तरी परंतु शब्द आला पाहिजे. आणि अशी 100 श्लोकांचं हे रामायण. म्हणजे ते राम भरत लक्ष्मण शत्रुघ्न कुमार सार साक्ष जना दिसती बाळ परंतु स्वगुणाही हरिती गुरु मुनींद्र मना चालती मुनीच्या मागे सुकुमार परंतु ते कुमारमणी पाहुनी बहुधा वदली हंत श्री शंभूची उमारमणी. प्रत्येक ओवीत परंतु हा शब्द एकदा आलाच पाहिजे. म्हणजे किती भाषेचं प्रभुत्व असावं ते आपल्याला दिसेल. मग आता इथनं पुढे चित्रकाव्य. काल जसं होतं ना ते चित्र प्रकरण तसलं हे आहे. याच्यामध्ये मंत्रगर्भ रचना हा एक तंत्र वाङ्मयातला प्रकार आहे. म्हणजे पूर्वीच्या काळी स्तोत्र अशी दिली जात आणि त्याच्यामध्ये तो मंत्र कॅप्सुलाइज केला जाईल. ही पद्धत का वापरली जायची? आपल्याकडे एक फार महत्वाची प्रथा आहे की षट्करणो भिद्यते मंत्र. हा मंत्र असा जर कोणी सांगितला तर त्याचा भेद होतो. 6 कानी एका वेळी मंत्र पडता कामा नये. 6 कानी म्हणजे काय? गुरुचे 2 कान आणि शिष्याचे 2 कान. 4 कानी राहायला पाहिजे.
चतुष्करणे विशिष्यते, म्हणजे 4 कानात मंत्र राहिला तर तो खरा. षटकर्णो भिद्यते मंत्र, हा म्हणजे 3रा ऐकणारा तिथे आला, दोघात 3रा आता विसरा, तर तो षटकर्ण होतो, म्हणजे त्याचे 3ऱ्याचे 2 कान ऍड होतात आणि मंत्राचा नाश होतो, त्याचा प्रभाव कमी होतो. त्यामुळे असे जे मंत्र असायचे ते काव्यामध्ये किंवा स्तोत्रामध्ये गुंफून दिलं जायचं. याचं एक उत्तम उदाहरण शंकराचार्यांच्या स्तोत्र वाङ्मयामध्ये आहे. शंकराचार्यांनी शिवाचा पंचाक्षर मंत्र तसाच्या तसा दिला नाहीये. त्यांनी पंचाक्षर स्तोत्र नागेंद्र हाराय त्रिलोचनाय भस्मांगरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकाराय नमः शिवाय, म्हणजे नमः शिवाय हे प्रत्येक श्लोकाचं पहिलं अक्षर जोडूनही तयार होत आहे. किंवा एक दक्षिणामूर्ती शिवाची मूर्ती आहे, दक्षिणेकडे बघणारा शिव, तर त्याच्या पूर्ण 12 अक्षरी मंत्रांचं एक एक बीज असं जोडत ते स्तोत्र तयार झालेलं आहे. तर ती मंत्रगर्भ रचना, तशी मंत्रगर्भ रचना जवळजवळ 7 ते 8 रामायण या प्रकारची केली. एक मंत्र रामायण म्हणजे ज्याच्यात श्रीराम जय म्हणजे तो 13 आहे तो येतो. पुढे एक बालमंत्र रामायण, म्हणजे आता बालमंत्र रामायण म्हणजे आता मोठा मंत्र नाही, त्यातला राम एवढाच मंत्र घ्यायचा बाल आणि तो जोडत गेले. सप्तमंत्र रामायण, रामाचे वेगवेगळे 7 मंत्र, म्हणजे एक बीज मंत्र, एक 13 मंत्र, एक नाममंत्र, एक उपनाम मंत्र, असे करून म्हणजे हे सगळे आपल्याला रामरक्षेत सगळ्यांना माहिती आहेत. रामाय रामभद्राय रामचंद्राय वेधसे रघुनाथाय नाथाय सीताया पतये नमः, त्यातलं एक नाम मंत्रात्मक करून ते अख्खे याच्यात गुंफलेले आहेत. सप्तमंत्र रामायण, मंत्री रामायण असं ते काय. पुढे एक रम्य मंत्र रामायण आहे, एक संस्कृत मंत्र रामायण आहे, म्हणजे मोरोपंत फक्त मराठीतच रचना करत होते असं नाही. त्या काळचे त्यांच्या मित्रमंडळीतले एक प्रसिद्ध नाव म्हणजे बाबा पाध्ये. हे कोण असा प्रश्न कदाचित पडेल आपल्याला. तर धर्मसिंधू हा ज्यांनी रचला किंवा संग्रहित केला, धर्मसिंधू हा संग्रह आहे, तर तो ज्यांनी केला ते पंढरपूर निवासी बाबा पाध्येंनी, ज्यांच्या नावावरून आजही आपण एक वाक्य कायम उच्चारतो, बाबा वाक्यम प्रमाणम. ही उक्ती त्यांच्या नावावरून आली, कारण धर्मसिंधू हे एवढं मोठं काम त्यांनी करून ठेवलं की कुठल्याही बाबतीत शंका आली की बाबा पाध्यांनी केलेला धर्मसिंधू बघा, उत्तर मिळेल. म्हणून बाबा वाक्यम, बाबा कोण, वेगवेगळे अर्थ काढलेले आहेत अनेकांनी. बाबा म्हणजे बाबा पाध्ये, ते बाबा आहेत. तर त्यांनी मोरोपंतांना म्हणजे विनंती केली की आता मराठी रचना पुरे करा, तुम्ही संस्कृत लिहायला लागा. मोरोपंत म्हणाले माझी वाणी ही रामाला वाहिली आहे, त्यामुळे त्या वाणीतून संस्कृत हवं का प्राकृत हवं तो ठरवेल. आणि खरंच त्यानंतर त्यांनी 4 रामायण संस्कृतात रचली. तर जसं मराठीमध्ये श्रीराम जयराम जय जयराम होतं, तसं संस्कृतमध्ये सुद्धा श्रीराम जयराम जय जयराम संस्कृतमध्ये रामायण त्यांनी केलं. आणि नुसतं रचना केली म्हणजे अनुष्टुप किंवा अशी नाही, वेगवेगळ्या वृत्तात छंदात केली आणि त्यामध्ये पुन्हा अशी चित्रमय रचना केलेली आहे. त्याचं एक उत्तम दुसरं उदाहरण दाखवतो. जरा पुन्हा बाहेर जाऊया. काय होतं ते, त्या फाईल्स आपल्याला ती जी 2 चित्र आहेत ना, 1 आणि 2 ह्याची, ह्याला चित्रकाव्य म्हणून ओळखलं जातं. म्हणजे रचना करत असतानाच असा पदबंध शब्दबंध करायचा की ज्याच्यामधून चित्राकृती तयार झाली पाहिजे. आता तुम्हाला वाटेल हे काय, तर मी श्लोक त्या संस्कृत रामायणातला काय येतो वाचून दाखवतो. दाता धाता वितात्वं गृह इह गहने लोकशोक घ्नकर्मा दीनानां नाथनान्यो हतनत पतनस्त्वां विना विश्ववित्वं मायेशाये नये त्वां अनुननु मनुजास्तैकृतं कृत्स्नकृत्यं वाग्विद्या वित्तविघ्नैर्बत हतमतयो राम वा मध्यमत्ता. हा श्लोक झाला, संस्कृतात रचलेला आहे. आता ते कसं केलं जातं, हा हारबंध म्हणतात त्याला. दाता धाता विता त्वं गृह इह गहने
लोक शोक न करता, या पद्धतीने याला अम्लान पंकजमाला असा शब्द वापरलाय. अम्लान पंकजमाला बंध म्हणजे अम्लान कधीही न सुकणारी अशी पंकज कमळाची माळा असा. आणि असे श्लोकच्या श्लोक. हा, आता श्लोक करताना गंमत काय होते म्हणजे साधी आपल्याला लक्षात घ्यायचं असेल तर आरती करताना जी तारांबळ उडते ना, घंटा वाजवायला लागलं की तबकाचा हात थांबतो आणि तबक फिरवायला लागलं की घंटा थांबते, तसं चित्रकाव्य ही कसरत आहे. हे बसवायला गेलं तर कथा पुढे गेली पाहिजे, उगीच ते असे मध्येच घुसवता येत नाहीत. तर कथा पण चालू राहते आणि इकडे हे चित्रकाव्य होत आहे. अशी दुहेरी कसरत यात असते. आणि असे अनेक दशक म्हणजे 10-10 श्लोक, 11-11 श्लोक असे दिसतात. म्हणजे हा एक झाला, तसाच पुढचा अजून एक तिसरं 2 नंबरची इमेज ती जर दाखवली. अशा माळाच्या माळा म्हणजे एखादा भक्त जसा रोज एक माळ करून त्या देवाला घालतो, तशी अम्लान पंकजांची ही काव्यमाला मोरोपंतांनी घातलेली आहे. हे ज्ञानात मानादिनाथ स्वजन जय जनु पावनो वर्ण्यवर्यः सेवा ते वासवारहा किमुत मुनी मुदे राम भूमन नमस्ते कालं कालं बलं त्वद्भुजमजन जहातीश भो सर्वशक्ते त्वं हं दो हंत हंता हरि ररि हरिणो रावणो वद्यवर्त्मा. आता जर एक हे बघा, इथे रावणो वद्यवर्त्मा, इथे शेवटच्या इथे ही ते थोडं स्कॅन करताना ही झाली. तुम्हाला बघायचं असलं तर मी दाखवतो नंतर. आणि अशा चित्रमय रचना मोरोपंत करतायत, त्यामुळे ही सगळी चित्र रामायण आहेत. बॅक टू आपण पुन्हा जाऊया. इथे एक आपण म्हणजे ते मोरोपंतांचं नाहीये, पण रामकृष्ण विलोम काव्य बरेच दिवस मध्ये ते व्हायरल होत होतं की मराठी संस्कृत मधली प्रतिभा काय होती की कसाही श्लोक वाचा, असा वाचा आणि शेवटून वाचा, तोच राहणार. त्याला सर्वतोभद्र बंध असा शब्द आहे. असेही बंध मोरोपंतांनी वापरलेले आहेत. म्हणजे केवळ रामायणांच्याच बाबतीत नाही, अनेक अशी काव्य आहेत वेगवेगळी ज्याच्यामध्ये म्हणजे एक गमतीचं उदाहरण आहे. त्याला यमकाच्या भाषेमध्ये समुद्र यमक असं म्हणतात. म्हणजे आता रामायणाचा चाललाय विषय, पण कशी प्रतिभा असते ते लक्षात यावं यासाठी मी उदाहरण देतोय. ही जी आर्या आहे ती माझ्या अंदाजानं आर्या भारतामध्ये वनपर्वात आलेली आर्या आहे. प्रसंग असा आहे, कृष्ण सांत्वन करायला गेलाय पांडव आणि द्रौपदीचं. वनवासाला सगळे गेलेत, सगळं देशोधडीला लागलेत आणि युधिष्ठिर खचलाय, तर त्याला धीर देण्यासाठी कृष्ण तिथे गेलाय. आणि तो त्या युधिष्ठिराला सांगतोय, अनल समीहित साधी राया वारा महीवरा कामा, अनलस मीहित साधी राया वा रामही वरा कामा. जरा ते इकडून तिकडून गेले वारे असं कदाचित झालं असेल, सॉरी. जरा पुन्हा एकदा त्या याच्यावर जाशील प्लीज. नेमका याच्यात नाही आलेला, ठीक आहे, मी तोंडी सांगतो. हा, तर याला समुद्र यमक नाही, हे ते मगाशी म्हटलं ना रामचंद्र वडव्यांचं काव्य. अनल समीहित साधी, वरच्या ओळीमध्ये जी अक्षरं आहेत तीच अक्षरं जशीच्या तशी खालच्या ओळीत आलेली आहेत, फक्त शब्दच्छेद पदच्छेद करताना बदललेला आहे. अनल समीहित साधी राया वारा मही वरा कामा, अनलस मीही तसाधी रायावा रामही वरा कामा. अर्थ असा आहे, अनल म्हणजे अग्नी, समीहित साधी राया वारा म्हणजे अग्नी आणि वारा एकत्र आले की हे राया, राया म्हणजे युधिष्ठिरा राजा, महीवरा, मही म्हणजे पृथ्वी, तिचा पती म्हणून भूपती युधिष्ठिरा. जसा अग्नी आणि वायूंचा संगम झाला की मोठ्यातलं मोठं वन हे क्षणात बेचिराख होऊन जातं. अनलसमीहित साधी राया वारा महीवरा कामा,
अनलस मीही, अनलस मीही तर साधी तोडलं, अनलस म्हणजे आळस सोडून उत्साहाने, अनलस मीही तसाधी, मीही तसाच अनलस होऊन उत्साहाने तुझ्या सहाय्याला उभा आहे. आणि मी आलो म्हटल्यावर रामही, आता राम म्हणजे हा राम नाही, तो बलराम आहे, त्यामुळे मी आलो की बलरामही आहे. आणि आम्ही दोघं जिथे आलो मग वराका मा, वराका म्हणजे बिचारी मा म्हणजे लक्ष्मी मागे कशी राहील, आम्ही दोघं तुझ्या सहाय्याला आहोत आणि तू काळजी करू नकोस, ती लक्ष्मी जी राज्यलक्ष्मी तुझी अपहृत झालीये तिला आपण परत आणू. अशी समुद्र यमक, म्हणजे मला आता रामायणातलं नेमकं आठवत नाहीये, असंच अशी आर्याच्या आर्या ह्या योजलेल्या आहेत. अजून एक प्रसिद्ध म्हणजे हरिदासी परंपरेतली, नमरे या स्तवनेला पर्वत शिखरासी लोटीला खोली, प्रल्हाद चरित्रातली आर्या आहे. नमरे मरत नाही म्हटल्यावर या स्तवनेला पर्वत शिखरासी लोटीला खोली, कथा माहितीये, त्याला वरून लोटलं, वरून लोटीला खोली, खोल दरीत लोटून दिला. परितो निर्भय चित्ती वाही नारायणासी लाखोली, लाखोली लक्ष लक्ष नावं घेतली, किंवा गगनात लक्ष गेले, हा ही आठवली मला आता, हनुमंत चरित्रातली. मगाशी सुंदर हनुमत स्तवन झालंच आहे आणि मागच्या शनिवारी हनुमान जयंती पण झाली, तिथे गायली जाणारी ही रामायणातली आर्या आहे. गगनात लक्ष गेले केले उड्डाण जनन समयास, मारुतीच्या जन्माचं वर्णन आहे. गगनात लक्ष गेले केले उड्डाण जनन, जनन म्हणजे जन्माच्या वेळी गगनात लक्ष गेलं, काय तर उदित होणारं सूर्यबिंब लाल फळासारखं त्याला भासलं. केले उड्डाण जनन समयास उपमा काय वदावी, या पराक्रमाला, या त्याच्या स्वभावाला कशाची उपमा द्यावी. या ब्रह्मांडात जन न सम यास, वर जनन समयास जन न समयास, अशी ओळीच्या ओळींची यमक. हे सगळं चित्रकाव्य आहे. म्हणजे लोकांना वाटेल हे काय कशासाठी, पण प्रतिभा किती ताणली जाऊ शकते, प्रतिभेचं शेवटचं टोक किती पुढे जाऊ शकतं, त्याची ही सगळी उत्तम उदाहरणं अशी म्हणता येतील. पुन्हा आपल्या मूळ PDF वर येऊया. अशी वेगवेगळी उदाहरणं आहेत इथे. नामांक रामायण, शिवरामायण पुन्हा दुसरं आलं. हा विष्णू सहस्र नाम रामायण, म्हणजे इथे 10 रामायणाचे सेट केले. एकेका रामायणामध्ये 100 नावं, अशी दशस्तोत्र रामायण, रामायण सेम 10 सेट मध्ये केली. आणि प्रत्येक 10 म्हणजे प्रत्येक एकेका रामायणामध्ये 100 नावं, आणि ती विष्णू सहस्रनामातली, म्हणजे सगळं विष्णू सहस्रनाम या रामायणात त्यांनी कव्हर केलं. म्हणजे आता हे बघा, विश्वस्रष्टा विष्णू प्रतिविनवी दशमुख क्षयार्थतया वरवेद शास्त्र षटका रक्षाया दे जगी करुनी दया, एका ओळीत 2 नावं, विश्वस्रष्टा विष्णू. भूपस्तुत भव्य यशा रविकुल भवसत प्रभू प्रथित भारी, आता इथे भूप आणि प्रभू ही 2 नावं आली. जो दशरथ प्रभूत द्विजहित असकृत सुरव्यसन वारी, भूतकृत, अशी आता नावं दाखवत बसलं तर संपायचा वेळ आपला. पुढे आद्यार्या रामायण, हे पण त्यातलं. घनाक्षरी नाव, आता ही नुसती वेगवेगळ्या वृत्तातली, किती वृत्त वापरलेत, म्हणजे आपण नावही ऐकलेली नसतात इतकी वृत्तबद्ध रामायण आहे. दोहा हा हिंदीतला इथे आणलेला आहे. तसाच सोरठा नावाचा, ज्यांनी रामचरित मानस पाहिलं असेल त्यातला छंद आहे तो सोरठा, दोहा सोरठा रामायण असं एक आहे. पुढे विबुध प्रिया हा एक छंद आहे. हा तर त्यात रामायण. पंचचामर, जटाटवी गलत जलद प्रवाह पावित स्थले, ते पंचचामर त्या वृत्तातलं रामायण. पुष्पिताग्रा, ही सगळी अशी वेगवेगळी ही रामायण. एकश्लोकी रामायण, एका श्लोकात सगळं रामायण. जसं आदौ राम तपोवनादिगमनम, तसा हा एक श्लोक. रमापती दयानिधी प्रभू हरी, पिता दशरथ क्षमापती करी, दशाननवधा नराकृतीवरी यशास्तवधरी जगद्भय हरी. एका ओळीत सगळं रामायण कव्हर झालं.
गदघ्न रामायण. आता त्या गदघ्न रामायणाचं महत्व असं सांगितलं जातं, ते वाचलं की रोग किंवा विशेषतः ताप दूर होण्यासाठी ते रामायण म्हणावं. म्हणजे ते शेवटी पांडिती थाटाचं न दिसता ज्याचा लोकांना प्रत्यय, लोकांना अनुभव आलेला आहे, अशी ही रामायणं याच्यामध्ये दिसतात. याच्या मागचं लॉजिक हे आहे की विशिष्ट वर्णांची पुनरावृत्ती जर आपण करत गेलं तर प्रत्येक आजाराचं कारण आपल्या शरीरातच आहे. काहीतरी आपल्या शरीरात अतिरिक्त झालेलं आहे, ते अतिरिक्त झालेलं कमी करायचं असेल तर त्याच्यावर आघात करणारे वर्ण जर उच्चारले तर आपसूक ती द्रव्य, विषद्रव्य कमी होतात. अशी काही मंत्रगर्भ अशा प्रकारची प्रत्ययकारी रामायण. तन्वी रामायण आहे. तन्वी म्हणजे ज्याला अर्थसंकोच म्हणता येईल. तन्वी म्हणजे बांधेसूद स्त्री. तर एखादी बांधेसूद स्त्री जशी आपला पदर फार असा लांबवत नाही, ती असं आवरून घेते, तसं अत्यंत संक्षेपाने सांगितलेलं रामायण ते तन्वी रामायण आहे. आणि गमतीचा भाग असा आहे की त्याचं वृत्त त्यांनी कॉइन केलंय. तन्वी नावाचं वृत्त तिथपासून त्यांनी रूढ केलं. पुढे मंजू रामायण आहे. कामदा म्हणजे आपण प्रसिद्ध उदाहरण म्हणजे कलावती आईंच्या भजनात कोणी जर ऐकलं असेल तर श्री गणपते विघ्ननाशना ही कामदा वृत्ताची चाले. तसं विधिमुखामर प्रार्थनावश त्रिभुवनी बरे भावयायश दशरथात्मभूजाहला हरी प्रभु शुभा चतुर्मूर्तिताधरी. कामदा त्यातलं ते म्हणून ऐकायला मंजूळ वाटतं म्हणून मंजू रामायण. दंडक नावाचं वृत्त आहे. सार रामायण आहे. प्रत्येक श्लोकात धन्य हा शब्द आला पाहिजे. जसा मग तो परंतु तसं धन्य रामायण. सीता रामायण. आता सीता रामायण हे प्रसिद्ध आहे कशासाठी तर मोरोपंतांची 3 स्त्री काव्य. त्या स्त्रीने आपलं चरित्र आपल्या सख्यांना किंवा मैत्रिणींना किंवा बहिणींना सांगितलंय. या पार्श्वभूमीवर 3 विशेष काव्य त्यांनी रचली. त्यातलं एक सीता रामायण. काय झालंय, वनवास पूर्ण करून सीता माता अयोध्येला परत आली आणि तिच्या बहिणी आणि जावा, म्हणजे तिथे त्यांनी शब्द वापरलाय स्वसा जावा. स्वसा म्हणजे बहीण. का तिच्या बहिणी तिच्या जावा होत्या. तर त्या बहिणी आणि जावांना आपलं पूर्ण वनवासाचं चरित्र तिने ऐकवलेलं आहे. ते ओवीतही आहे आणि ते अभंगातही आहे. म्हणजे एकाच ह्याच्यात 2 वृत्त. आता ओवी म्हणजे 4 चरणाची असते, अभंग शक्यतो 2 चरणाचा असतो. पण इथे दोन्ही छंद आहेत. आता त्याचं दुसरं एक उदाहरण तुम्हाला सांगतो. कदाचित तिथे जरा पुढे जाऊन बघशील, एक ओवी रामायण नावाची. संपलंच? ठीक आहे, उत्तम. आपली वेळही संपत आली म्हणून उत्तम म्हटलं. तर एक ओवी रामायण नावाचं क्रमांकाने 75वं रामायण आहे. इथे मी त्या पद्धतीनुसार आकडे दिलेत. त्याची गंमत अशी, रचना एकच पण शब्द तोडले की त्याची ओवी तयार होते आणि नीट अखंड उच्चारली की त्याची आर्या होते. म्हणजे एकच रचना 2 छंदाचं लक्षण म्हणून कशी घेतली जाते. आता उदाहरण देतो. ओवी याचं वंदुनी सरस्वतीला ध्याती आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषावे तोषो निमज द्यावे वसाय दानहे. वंदोनी सरस्वतीला ध्याती कुलदेवतेसी कवी सर्वगाती निज पूर्वज गुरुमूर्ती हरिगुरु तथैव कवी सर्व. ओवी छंद. आता शब्द हेच, आर्या कशी होती. वंदुनी सरस्वतीला ध्याती कुलदेवतेसी कवी सर्व गाती निज पूर्वज गुरु मूर्ती हरिगुरु तथैव कवी सर्व. सीता कांता मेघ श्यामा दीनदास लक्षावा
रामा अनुदिनी वदनी नामा बसवोनी नित्य रक्षावा. आर्या. आता तीच ओवी कशी होते? सीता कांता मेघश्यामा हा दीनदास लक्षावा. रामा अनुदिनी वदनी नामा बसवोनी नित्य रक्षावा. तेच शब्द तोडलं कुठे की ती ओवी होते. आता त्याच्या पुढचा अजून एक प्रकार म्हणजे तो असा आहे की आर्या आणि अनुष्टुप म्हणजे ओवी त्यातल्या त्यात मुक्त छंद आहे. आता तीच जर झाली सदयानत हा दीन प्रभू तू सुख दे सदा शिवायाला. सदयानत हा दीन प्रभू तू सुख दे सदा शिवायाला. निरसी भव बाधे ते क्षण दाखिव बापदा निवायाला. आर्या. आता साधा अनुष्टुप. अनुष्टुप कसा? भीमरूपी महारुद्रा वज्र हनुमान मारुती सदयानत हा दीन प्रभू तू सुख दे सदा. निरसी भव बाधे ते क्षण दाखिव बापदा. झाला अनुष्टुप. तसं दोन दोन छंद एका अशा विपुल रचना मोरोपंतांनी केल्या. हे सगळं पाहिल्यावर प्रश्न असा पडतो की काय गरज होती हो. पण भाषा म्हणजे आज जेव्हा आज आपण सांगू शकतो की आमची भाषा अभिजात आहे, पण त्या अभिजात ह्या शब्दामागे जी खरी जातिवंतपणा आहे, अभिमुखता आणि अभिकांतता अभिकांती त्या भाषेतली आहे, ती कळायला हवी असेल तर मोरोपंत अभ्यासावे लागतील. मोरोपंत हे आशु कवी म्हणून प्रसिद्ध होते. उदाहरण देतो आणि थांबतो, आपला वेळ होत चाललाय. गंमत अशी आहे की आपल्याला असं वाटेल की ते असं याद्या म्हणजे मध्यंतरी एक फिरत होतं की मोरोपंत काय करायचे, सकाळपासून यमक जुळवत बसायचे. मराठी इतिहासामध्ये यमके कवी म्हणून एक गमतीचं विशेषण वापरलं जातं. हे पहिलं विशेषण समर्थाने वापरलंय. हा, समर्थांच्या समकालीन वामन पंडित म्हणून कवी होते, तर त्याला यमक्या वामन असं समर्थाने नाव पाडलं होतं. एक लकब की यमक जुळवायची असंच मोरोपंत करत असावेत असा लोकांचा समज आहे. पण हे सगळं अक्षरशः प्रत्युत्पन्नमती पद्धतीने असायचं. प्रत्युत्पन्नमती म्हणजे हजर जबाबीपणा. एक उदाहरण असं की बारामतीकर मोरोपंत पुण्यात आले आणि सदाशिव पेठेतल्याच एका मंदिरामध्ये त्यांचं कीर्तन होतं. ते उत्तम कीर्तनकार होते. कीर्तनोचित साहित्य हे त्यांनी निर्माण केलं कारण ते आधी उत्तम प्रतीचे कीर्तनकार होते. आणि झालं असं, त्या कीर्तनाचं आयोजन होतं त्या काळचे मातब्बर सरदार घोरपडे. त्या घोरपड्यांनी त्यांना बोलावलं होतं, पण संभावना काय करायची, दक्षिणा किती द्यायची, बिदागी किती द्यायची ह्याच्याबद्दल बोलणी झाली नव्हती. आणि झालं असं, इकडे कीर्तन उभं राहिलं आणि तिकडे मागे बसून त्यांच्यामध्ये आपसात बोलाबोली सुरू झाली की बिदागीचं काय, बिदागीचं काय. आणि ही कुजबूज पीठावर उभ्या राहिलेल्या मोरोपंतांच्या कानी आली आणि ते तिकडे कीर्तन सुरू आहे. कीर्तनातच बोलता बोलता म्हणजे कशा शालजोडीतल्या हाणायच्या असतात याचा आदर्श त्यांनी घालून दिला. बोलता बोलता बोलून गेले. आर्येत काय म्हणाले, ज्यांचे नाम श्रवता थोरा थोरांसहीच घोर पडे. ज्यांचं नुसतं नाव ऐकलं त्या थोरा थोरा रिपुंसही घोर पडे. मोठ्या मोठ्या शत्रूंनाही घोर पडतो, भीती वाटते. ऐसे हे घोर पडे, असे हे सरदार घोरपडे. त्या मत संभावनेसी घोर पडे. माझी संभावना करायला त्यांना केव्हा घोर पडतोय, त्यांना काही इतका विचार करायला लागतोय. अशी प्रत्युत्पन्नमती. आणि त्या प्रत्युत्पन्नमती मोरोपंतांच्या वागगंगेतून उत्पन्न झालेल्या ह्या रामकथा आपण पाहिल्या. म्हणजे अगदीच झलक पाहिले, मला कल्पना आहे. पण आपण म्हटल्याप्रमाणे हा स्थानिक पुलाक न्याय आहे. शितावरून भाताची परीक्षा करायची. आपण सगळेच सहृदय रसिक आहोत.
त्यामुळे मोरोपंतांचंही साहित्य अजून बरंच संचित त्याच्यात दडलेलं आहे. त्याचा अभ्यास व्हावा, त्याच्याकडे प्रवृत्ती व्हावी, किमान पक्षी परिचय व्हावा, यासाठी आपला हा अल्पसा प्रयत्न होता. पुन्हा एकदा सगळ्या आयोजकांचं, विशेषतः वर्षाताई, अरुणाताई, म्हणजे काल प्रकृती अस्वास्थ्य असताना, डॉक्टरांनी बजावलेलं असताना, म्हणजे एखाद्या विषयाचं प्रेम कसं पोटी असतं आणि ते राहवत नाही, वेण्णा स्वामी आहेत म्हणून त्या धावत आल्या होत्या, तेवढ्यासाठी त्या आल्या होत्या. तर असे आश्रयदाते, म्हणजे जसे मोरोपंतांना बारामतीकर नाईक जोशी मिळाले होते तसं आपल्याला म्हणायला हरकत नाही. अशा उत्तमोत्तम उपक्रमांना असे यजमान मिळणं, असे आयोजक मिळणं हे फार दुरापास्त आहे दिवसेंदिवस. पण आपल्या सौभाग्याने, आपल्या वरच्या परमेश्वराच्या रामाच्या कृपेने ते आपल्याला उपलब्ध झाले. त्यामुळे आभार म्हणत नाही, कारण कालच त्यांनी सांगून टाकले घरचेच आहेत, त्यामुळे घरच्यांनी आभार मानायचे नसतात. त्या ऋणात रामरायांनी अखंड ठेवावं. पण सगळ्यात महत्वाचं, त्यांचे जितके आहेत तितकेच तुमचे सगळ्यांचेही ऋण आहेत. कारण वक्ता हा श्रोत्याशिवाय होऊ शकत नाही. म्हणजे माझा अधिकार नाही असं तुम्हाला काही सांगायचं, पण तरीही 3 दिवस इतकी लक्षणीय संख्या ठेवून तुम्ही येताय, शांतपणे ऐकताय. कुठेतरी विषय भरकटला असेल, कुठेतरी बोरिंगही झालं असेल, पण तुम्ही ऐकलं, त्याबद्दल तुमचेही असंच तुमच्या ऋणात रामरायाने ठेवावं. शेषा म्हणजे ते सगळं आयोजन आणि सगळ्यात महत्वाचं प्रसंगोचित उद्धरणं देऊन, म्हणजे हे फार महत्वाचं असतं की सूत्रसंचालक हा त्याची सूत्रावरची कसरत असते. म्हणजे एकदा घसरला की वाटेल ते होतं, पण असं सूत्र कुठेही ढळू न देता 3 दिवस गेल्या नेमकेपणाने अगदी मोजक्या शब्दात सारगर्भ हे, त्यामुळे तिचं विशेष कौतुक आहे. म्हणजे गंमत अशी आहे, ज्युनियर आहे पण मलाही तिच्याकडून शिकणार का, कारण हरिदासाची कथा म्हटल्यावर कशी घरंगळते ते आपण पाहिलंय 3 दिवस. तर मलाही तिच्याकडून शिकायला बऱ्याच गोष्टी आहेत, त्या मी प्रयत्न करतोय. आणि आपली मंगलमय सुरमयी सुरुवात रोजच होत होती, त्यामुळे त्यांच्याबद्दल काय बोलावं. पण त्या दोघांचंही ऋणनिर्देश म्हणत नाही, त्यांचंही ऋण पोटली आणलेली आहे, ते ऋण भरभरून घरी देणार आहे व्यक्त करतो आणि इथेच आपला निरोप घेतो. जानकी जीवन स्मरण. एआयचं युग आहे, तर एआयला आपण काय म्हणतो की ते एक पण प्रश्न विचारला की ते साधारण 8 लाख डॉक्युमेंट्स वाचून आपल्याला त्यातलं उत्तर देतं. इट्स अ रिअल टाइम सर्व्हिस. सो पर्सॉनिफिकेशन ऑफ रिअल टाइम सर्व्हिस इज प्रणव. ते कसं म्हणतात, कबीर जे म्हणतात ना की तुम्ही स्वतः रामनाम घ्या, दुसऱ्यांना रामनाम घेण्यास प्रवृत्त करा, आणि जे मुके आहेत त्यांच्याही तोंडून रामनाम येईल यासाठी तुम्ही प्रयत्न केले पाहिजेत. आपण सगळे जे आहोत ना ते मुके आहोत आणि त्याच्या तोंडून रामनाम घ्यायचा प्रयत्न हे अख्खे सगळे जे वक्ते आहेत ना व्याख्यानमालेतले ते करतात. म्हणजे आपल्या तोंडी रामनाम यावं यासाठी इतके उत्तम उत्तम वक्ते या व्याख्यानमालेला लाभलेले आहेत. त्यामुळे त्या सर्वांचे धन्यवाद मी या निमित्ताने इथे मानते. पुढच्या 1 महिन्यानंतरच्या रामकथेला आपण सर्व भेटणार आहोत. धन्यवाद.